जाऊया मॅचच्या दिशेने. चला सामना लगेच. नितीन दोशी हडलक चांगला खेळ गेला तर 62 धावा करायच्या होत्या कुठेतरी. अमित जोशी हडलक, अमित पाटील हडलक. क्रिकेट आहे. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत. दुपारच्या आपण मध्ये 1:45 झालेले आहेत. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहतोय. 2 बलाढ्य पहिला चेंडू वाईडवर कसा पडला. कॉर्बियनचा अपील झाले. स्ट्रॉंग अपील झाले. कदाचित बॅट ग्राउंडिंग झाली असावी किंवा बॅट आपण जमिनीला स्पर्श झाला असावा. स्ट्राईकला विजय, नो स्ट्राईकला निलेश. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. 2 बलाढ्य संघ, एका बाजूला यजमान एका बाजूला पाहुणे. जयेश लेफ्टन ओरदेकडे मारा करतोय. चेंडू चांगला होता. यावेळेला ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. डॉट इथे एक डाऊन पूर्ण केली जाते. त्यानंतर मॅच असेल दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. खोनी 40+ पक्ष देसाई 40+. खोनी संघाने काय जबरदस्त खेळ केला. कोणी संघ कुठे जाऊ नका बघा. यानंतर तुमची लगेच मॅच आहे. 4 षटकांची मॅच आहे, त्यामुळे कुठे जाऊ नका. चांगला चेंडू खोलले. टप्प्याचा चेंडू. बॉल बॅट ड्राईव्ह बघायला मिळालाय. थोडस फॉर्मलिंग झाले. फलकर्ते आपण पाहू शकतो. मंगेश 11 वाडीगर 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना धावा दरात धाव फलकर्ते आपण पाहू शकतो. 2. जयेश काय गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड ओव्हर देखील मारा करतो. मग अशी राऊंड देखील मारा केला होता, पण नंतर त्यांनी लगेच अँगल बदलला आणि विकेट देखील मिळाले. जयेश हा चेंडू ऑन साईडला वळवला. फ्लिकच्या माध्यमातून बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. 55 शतक 1 डाऊन. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. नवीन चेंडू पहिल्या षटकाचा हरवला. आपण मध्ये त्या लांब चेंडू गेलाय. जितू पाटील आणि बहिराम बघा थोडस आराम करतायत. त्यांना माहिती आता आपली मॅच आहे. त्यानंतर खोनी संघ, एल&टी खोनी 40+ संघ, एल&टी खोनी रेग्युलर संघ, विजय फुलोरे देखील आपण आता संघाला पुरस्कृत करतात. त्यांचा एक वेगळा संघ आहे. खोनी गावात पुरस्कर्ते भरपूर आहेत. नितीन फुलोरे देखील आहेत. चेंडू पुन्हा टफली केलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते देवानंद पाटील आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार. सुरुवात चांगली झाली. धावसंख्या धाव फलकर्ते आपण पाहू शकता. 10 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली. 3 चेंडू खूप अफलातून टाकले ते. 2 चेंडू ते आपण मध्ये 8 धावा आल्यात. मॅच बॉल देखील आला बघा रमेश मांद्रे. जयेश गोलंदाजी मार्कर. तुषार पाटीलचं देखील आगमन होते. पंढरीनाथ पाटील येतात. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रितेश पाटील यांचे बंधुराज तुषार पाटील देखील सामना एन्जॉय करतायत दुपारच्या सत्रामध्ये. क्रिकेटची प्रचंड आवड. जयेश चांगला चेंडू खोदून काढला. या बॉलला मिडॉनच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा अतिशय चांगला फटका. कारण लॉंग ऑन नाहीये, फक्त मिडॉनला फक्त भेटायचं होतं आणि तेच केलं. धावसंख्या वेगाने वाढते. सलग आपण 3 चेंडू 3 चौकार आल्यात. चांगली बॅटिंग बॉल म्हणजे विजयच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा 6-3 बॉल. पहिले 3 चेंडू नितीन काळून खूप चांगले टाकले होते, पण नंतरच्या 3 चेंडू ते सलग 3 चौकार आले. 14 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात.
पहिलं षटक संपलं पॉवर प्लेचं. खरं 4 षटकाची मॅच आहे. देवानंद पाटील आणि कंकोडी मैदानावर काहीतरी बातचीत करतायत कारण त्यांना माहिती आहे महत्वाची मॅच आहे. इथून जिंकला तर सेमीफायनल मध्ये दाखल व्हाल. 4 षटकांची मॅच आहे. नेक्स्ट मॅच देसाई 40+ पक्ष एल&टी कोणी 40+ मध्ये मॅच आपण पाहणार आहोत. एल&टी म्हटलं तर एक ब्रँड देखील आहे सिमेंटचं आणि एल&टी मला वाटतं एक पुरस्कर्ते देखील आहेत. निलेश कापशाचा स्ट्रायकिंगला आहे. राम पवार कितीला हॅड्रिकसाठी 2200 रुपयाचं पारितोषिक आहे. ना आऊट होणार पण 200 रुपये. पण शाहू दादा मगाशी पण झाले होते तुम्ही हेच पारितोषिक लावलं होतं. हॅट्रिक का मला वाटतं विकेट जो बाद होईल त्याला आहे का असं आहे. हॅट्रिक मध्ये जो बाद होईल त्याला पारितोषिक पूर्ण हॅट्रिक मध्ये म्हणजे 3 बॅटरचा बाद झाले त्यांना 700 रुपये भेटतील आणि गोलंदाजाला पारितोषिक मिळेल 2200 रुपये. कॅच पकडण्याला 200. बॅक फुटला गेला पंच केला या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला आहे तिथे देवानंद पाटील थोडासा वेळ घेत आहेत. 2 धावा आपण एकच धाव इथे कम्प्लीट होईल. तिथे फटका खूप चांगला होता. देवानंद पाटील थोडासा उशीर घेतलाय तसं का फलकार ते पण पाहू शकता या बॉलला 15 धावा. बरक्या पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. दुपारच्या भोजनानंतर बघा ते देखील आले आहेत. बारक्या पाटील या व्यासपीठावर. दिलीप पाटील बारक्या पाटील बंधुराज घरी एकत्रच जातात बाईकवरती. मोठा बंधुराज बारक्या भावाला नेहमी सपोर्ट करतो ना. रवी सूचित करण्याचा प्रयत्न केला या वेळेला टोला चिंबला एकदा कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का विजयनी कॉल दिलाय. 2 धावा सहजतेने कंप्लीट केले होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॅटला लगेच पंचाने सांगितलंय. रवी कोलंबोजी मार्कर चांगला चेंडू तर फोडून काढला. मिडॉलने चेंडू चालला लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केली पाहिजे. 2 होतात का. निलेश कापसे काय वेगाने धावतो बघा. 2 धावा पूर्ण केल्या. थोडासा दबाव निर्माण केला आणि क्षेत्रशाने चूक केली. जयेशनी 2 धावसंख्या वाढते असं धाव फलकाती आपण पाहू शकता. या बेला 19 धावा. दुसऱ्या फलकीत पहिली मॅच 19 धावा. रवी राईट आर्म ओव्हर देखील मारा करतो. स्ट्रायकला आपण पाहू शकतो. विजयला आपण पाहू शकता. सिंगल डबलला कशा प्रकारे कन्वर्ट करते हे या खेळाडूंना माहिती आहे. चेंडू साडा चला जेव्हा फटका बघायला मिळालाय. एकदा कंप्लीट केले. 2 धाव होते का. चेंडू वेगाने चालला या वेळेला सीमारेषा पार. सीता कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू सीमारेषा पार गेलाय. जबरदस्त बॅटिंग विजयच्या माध्यमातून बघायला मिळाली. आता लाईव्ह मध्ये आलाय. पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता पण आता खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते. चौथा चौकार आलाय त्याच्या बार मधून खूप चांगली बॅटिंग. 21 वरती खेळताना संघाची धावसंख्या आपण पाहू शकता. यावेळेला 23. जबरदस्त बॅटिंग. नितीन पाटील देखील येतात आमचे केडीएमचे कर्मचारी त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रवी राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. अटॅकसाठी पारितोषिक देखील आहे. आज चेंडू लफ केला या वेळेला. एक धाव कंप्लीट केली होते. जोपर्यंत चेंडू फोडू एकच धाव. गुठ्रो चांगलं क्षेत्ररक्षण. आता सेकंड हाफ फरक आपण पाहू शकतो. यावेळेला 24 धावा. दुसरं षटक प्रगती करतात. भारतीय सरासरी आता राखली आहे पण अजूनही काही चेंडू बाकी आहेत. रवी राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग स्ट्रायकला निलेश कापसे त्याचा इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. टॉस होता या वेळेला. पुढे असेल तर ड्राईव्ह करायला बॅटच्या आतल्या कलेला चेंडू लागला. इष्टशेड गेला. 1 बाउन्सने डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 24 धावा. या षटकात रवीने धावा दिल्या. तब्बल 10 धावा दिल्या आहेत. कमबॅक झालंय. राम पवार षटक संपलंय. आता रवी पवार येतो का पाहायचंय.
देवानंद पाटील ऑप्शन भरपूर आहे. श्रीराम गोलंदाजी करतायत का नाही पाहायचंय. श्रीराम देखील एक चांगला गोलंदाजी शाहू पाटील या संघाचा. रामनाथ देखील गोलंदाजी करतो. किशोर देखील आहेत गोलंदाज, पण आता ह्या गोलंदाजा वापर करण्याआधी संघाला एक चांगल्या गोलंदाजांनी कदाचित देवानंद पाटील आहेत गोलंदाजीसाठी सज्ज होतात, स्वतः येतात. देवानंद पाटील एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. देवानंद पाटील गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्याच संघात 30 टक्के होते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. नंतर दुसरी मॅच असणारे देसाई 40+ पक्ष LNT खोनी 40+ मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. संदीप ठोंबेंनी काय बॅटिंग केली, 36 धावांची नाबाद खेळी गेली, मला मॅच देखील राहिला तो. देवानंद पाटील आमच्या समर्थक कक्षांकडून स्ट्रायकेला विजयला आपण पोहोचता. फटका चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला, क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळाला. ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हरला जो पण चेंडू फी देईल. एकच धाव, खूप चांगलं क्षेत्ररक्षण याच्यामध्ये. फटका खूप चांगला होता ड्राईव्हचा. विजयचे फटके बघा किती चांगली बॅटिंग करते, फुटवर्क किती चांगले. 10 चेंडू 23 धावांचे खेळ करते. निलेश शांतता पाहिजे, निलेश कचारा बॅटिंग करते. देवानंद राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करते. चांगला चेंडू या पहिला यष्टीरक्षकाने ज्याप्रमाणे देवानंदनी ऍक्शन केली, मला वाटतं आतली खडा लागली होती. ते सांगतायत रमेश की झेल होता, यष्टीने चूक केली, कारण देवानंदचं रिएक्शन तसं झालं होतं. महत्वाची विकेट मिळाली असती, पार्टनरशिप पूर्ण यश मिळालं असतं. 26 धावा. देवानंद पाटील स्ट्रायकला विजय भोरला आपण पाहू शकता. फटका चांगला यावेळेला स्टँड अँड डिलेची मला झेलची शक्यता आहे. जयश आले आहेत. हो गुड कॅच, खूप चांगला झेल पकडला. काय बन कमाल कॅच. देवानंद पाटील आले आणि यश मिळालंय. एक चांगल्या फलंदाजाचा झेल पकडला. एक्स्ट्रा कव्हर किती वेगाने आले बघा लंब क्षेत्रामध्ये. खूप चांगला झेल घेतला. आपल्या विजयने देखील धावा चांगल्या केल्यात. आपल्या संघाने बाद होण्यापूर्वी धावा. बॉल द्या, बॉल फुटला बघा. दोन षटकात आपण म्हणजे धावा होत्या तब्बल 24, पण या षटकात देवानंद पाटील खूप चांगली गोलंदाजी केली. एक विकेट देखील मिळाला. लाईव्ह देखील आपण टेलिकास्ट पाहू शकता. LNT खोनी 40+ संघाचे संघनायक आलेले आहेत. तर देसाई 40+ संघाचे संघनायक बारक्या पाटील आपल्या संघनायकाला पाठवा नाणेफेकीसाठी. LNT खोनी संघ खुश आहे बघा, मॅच जिंकली ना. 62 धावा चेस केलं म्हणजे आत्मविश्वास वाढलाय. अंतिम षटक कोण घेऊन तपायचंय. रवी पवार येतो. रवी पवार, मगाशी आपण राम पवारला पाहिलं. लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालंय. MTC लगेच बघा लाईव्ह टेलिकास्ट सुरू होतोय. वायफायचा प्रॉब्लेम होता, पण त्यांना देखील माहिती आहे की आपण सांगणं फार गरजेचं नाही, तर मग लगेच प्रेक्षक टीका करतात. प्रेक्षकांना मॅच बघायला जर आलं ना, पण ते काही प्रॉब्लेम आपण बोलले टेक्नॉलॉजी प्रॉब्लेम असतात, तर लाईव्ह टेलिकास्टवाले काहीच करू शकत नाहीयेत. बघा सुरू आहे लगेच. नितीन पाटील देखील सांगितलं लाईव्ह बंद आहे का. नाही, क्रिकेटची प्रचंड आवड नितीन पाटीलला देखील. घर बसल्या आपण बोलले तर आपल्या मॉनिटरवर, लॅपटॉपवर, आपण बोलले तर मोबाईलवर. लहान मुलं त्यांना विनंती करतो जरा मैदानाच्या बाहेर न्या. रवी आलेत. गोलंदाजी मार्कवर रवी पवार. स्ट्रायकरला गणेशला आपण बसवलं. गणेशच्या बॅट निलेश कापसे. गणेश 2 स्ट्राईकला आहे. इथून आता आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. चला जेव्हा फटका बघायला रामनाथ आहे, फक्त पाहतो की चेंडू किती उंचावरून जातोय. षटकार.
38 धावा. उंबाडे संघ देखील जिंकला, त्यांचं देखील अभिनंदन. आज ते उंबाडेनी आपण मित्र अगेन्स्ट आज ते जिंकलाय. आज आपण मित्र नारळीची धगधगती तोप आणि फडकेपाड्याचा आपण मित्र गुणलेख बुलंद आवाज अशोक पाटील देखील समालोचन करतायत पिंजारकरच्या मैदानावर. अशोक पाटील काही करेल, वेळ करतात, गुणलेखन करतात, समालोचन करतात. त्यांना असं वाटतं की आपल्या हातातून कोणता कार्यक्रम जाता कामा नये. शाहू पाटील पण जेवढं पोटात माता तेवढंच खायचं असतं. तब्येतीला हानिकारक काहीच करू नका. रवी निलेश बागपुढे गेले, स्क्वेअर कच्चा लाजवाब फटका, पण प्रोडक्शन दिले गेलेले मच्छिंद्र आहेत, थोडस घाई करतात यावेळेला. आपण 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी. रवी गोलंदाजी मार्कवर. लॉक केला यावेळेला स्टँड डिलेक्सच्या माध्यमातून पाठवून दिलाय सरळ चेंडूला साईड स्क्रीन वरून. या स्पर्धेतील खूप चांगला फटका आपल्याला मिळाला. शॉट ऑफ द डे आजच्या दिवसातील खूप चांगला फटका. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 46 धावा नव्हत्या, त्या धावा आल्यात आता या षटकामध्ये. 3 चेंडूत 14 आल्या. रविवारती आक्रमण केले जात आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. निलेशला तुम्ही ओव्हर पिच शॉट आपल्याची गोलंदाजी केली त्याच्यावर प्रहार होईल. हा चेंडू देखील उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. जयेश आहे आणि त्याच्या डोक्यावरना चेंडू निघून जातो. लॉंग बॉन सी मार्शा बार. षटकार 52 धावा. धावा आणि धावा येत आहेत. 3 षटकार म्हणजे एकूण आपण धावा आल्या तब्बल 20 धावा आल्या आहेत. 4 चेंडू मध्ये धावा नव्हत्या तर योगेश पाटील धावा आल्यात आता. श्रीराम पाटील देखील गोलंदाज आहेत पण त्याचा वापर केला नाही या षटकामध्ये. कुठे देवानंद पाटीलने खूप चांगलं कमबॅक करून दिलं होतं. रामनाथ होता. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 52 धावा लागल्या धाव फलकावरती. रवी पवारला कमबॅक करणं फार गरजेचं आता. पुन्हा बॅटने ऑन साईडला मिड विकेटला चेंडू चालला. एकदा कंप्लीट केली. रामनाथ येतो चेंडूला जोपर्यंत फीड करतो. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गणेश का थांबल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गणेश स्ट्राईक सोडला तयार नाहीयेत. संख्या धाव फलकावरती 54. अंतिम चेंडू 22 आले आहेत. आज ते संघ देखील जिंकलाय. हा चेंडू शफलून पूर्ण केला. गॅप होत शोधले का पाहिजे यावेळेला. रामनाथ आले होते डीप मिड विकेटवरनं. चेंडू चाललाय सीमारच्या पार. चौकार. बहुसंख्य धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला वेगाने वाढते. 58 या षटकात धावाले तब्बल आपण जर विचार केला तर 3 षटकार आपण बघितले तर एकूण 26 धावा. 1 चौकार 2 तोडी 26 धावाला महागड षटक. 58 धावा. चला टॉस साठी या. कोहलीचे कॅप्टन आले. देसाई फुटीप्लेचे कॅप्टन जितू या. 10 चेंडू 29 धावांची खेळी केली. निलेशसाठी टाळ्या झाल्यात पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. चला किसन मात्र एक संगणक या लवकर. नाही 2 आपण तर धावा नव्हत्या तिसऱ्या षटकात. कमबॅक काय केलं होतं देवानंद पाटीलने पण त्यानंतर रवीने खराब गोलंदाजी केली. तब्बल धावा दिल्या आपण बोलले तर 26 धावा आले. इथून आपण बोलतो धावा दिल्या तब्बल 59 धावांचं लक्ष. 15च्या सरासरी धावा कुटाव्या लागणार. किशोरला चांगली बॅटिंग करावी लागणार. रामनाथला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सुरुवात चांगली जर झाली ना 2 षटकामध्ये 30-35 धावा आल्या ना तर आपण पाहू शकता इथून जनवाल निलजे फुटी प्लेस बस संघ देखील वापसी करू शकतो. रमेश
मॅच सुरू होईल तर जवळ दुसऱ्या आमच्या साथी समाजाचे नितीन कामांचे धन्यवाद. टॉस देखील आम्ही करणार आहोत. चला टॉससाठी या किसन. टॉस कोणचे असते करायचं? संतोष पाटील या आपल्या शुभ असते आपण टॉस करू. धन्यवाद भाऊ. वाडेकरचे भूषण पाटील आमचे मित्र त्यांनी शुभेच्छा दिल्यात. टीम वाडेकरला भूषण पाटील स्वागत. आपलं युट्यूबच्या माध्यमातून जर स्पर्धा पाहत असेल तर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. कोणी संघाने टॉस जिंकलाय पुढच्या मॅच मध्ये आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला LNT खोणी. पुढच्या मॅच मध्ये आपण पाहतोय वाडेकरने 58 धावा केल्यात. मंगेश इलेवन वाडेकर आणि 59 धावांचा पाठलाग करायचा जेव्हा नंबर निर्जे बी. पुढच्या मॅच मध्ये LNT खोणी 40 टॉस जिंकलेला आहे. बरक्या पाटील आपल्या टीमची बॅटिंग आहे लक्षात घ्या. पुढच्या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल भाऊ पुढच्या मॅच मध्ये. आज बहुबडी आपण पाहिलं SCC ट्रॉफी मध्ये आज संघाने सुद्धा एक सामना जिंकलाय आणि त्यांना आज टी-शर्ट सुद्धा पुरस्कृत केलेत. कार्यसम्राट माजी सरपंच जयंत दत्तू पाटील यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना तब्बल 20 टी-शर्ट त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आज फोर्टीबस क्रिकेट टीमच्या वतीने नेहमीच त्यांचं सहकार्य असतं. आज संघाची जेव्हा जेव्हा स्पर्धा होते तेव्हाही ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम दरवर्षी देतात. त्यामुळे जयंत दादा तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कार्यसम्राट माजी सरपंच जयंत दत्तू पाटील. पुढे मॅचच्या दिशेने जिथे मंगेश वाडेकरने धावा केल्यात 58 आणि 59 धावांचा आता पाठलाग करायचंय निजे 40+ बी संघाला. पुढच्या मॅच मध्ये LNT खोलीने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना बॅटिंग करावी लागेल जय वागेश्वर देसाई 40+ संघाला. एकोणसाठ धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आपण पाहतोय. टीम देसाई संघ आपण पाहतोय पुढच्या मॅच मध्ये खेळेल. मात्र या मॅच मध्ये वाडेकरने चांगली बॅटिंग केली. चांगला चेंडू होता फटांचा थोडासा खाल्लेला. आपण बघू शकाल कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेगावचे काशीनाथदादा पाटील यांचे आगमन होते. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे सिंगल मिळाले. पहिला चेंडू लेवलला डॉट टाकून दिनेश कापसेने या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. 29 रन्स त्याने बनवल्या. 10 चेंडूचा खेळ केला. विजयने 11 चेंडूचा खेळ केला. त्याने 23 केल्या. गणेश पाटीलने 3 चेंडूचा खेळ केला. त्याने 6 धावा केल्या. ती चांगली बॅटिंग केली. मंगेश इलेवन वाडेकर शेवटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा सेमीफायनल मध्ये नजर मारलेली याच टीमने. मग आजही ते चित्र पाहायला मिळेल का? हा चांगला चेंडू होता. व्हेरिएशन चांगला आहे. निलेश कापसे भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्या. अनेक वेळा मकर संक्रांत ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम वाडेकर संघाने केलेला हे विसरून चालणार नाहीये. त्यामध्ये गणेश पाटील निलेश कापसे
सुधीर व्यापारी, जितू यांचं योगदान भरपूर राहिलेलं आहे. इथे चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. धावा 4 मधील चौकार. एक सिंगल, चौकारानंतर आलेली सिंगल तुम्ही पाहतात निलेश. इथे फटका चांगला आहे. चेंडू बराच वेळ हवे ते नाही. क्षेत्ररक्षक भरपूर दूर वरत प्रयत्न चांगले केले होते. तीन धावा धावून घेतले बघा. 9 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. 59चा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. अजूनही 50 करायच्यात 18 बॉल मध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळ बघतो ज्यावेळी अशा धावा येतात. कल्पेश त्यावेळी गोलंदाज नाराज. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये मी जवळजवळ 13 ते 14 वर्ष समावेश केल्यानंतर मी एकमेव असा खेळाडू पाहिला जो धावा गेल्यानंतर सुद्धा त्या खेळाडूंचा टाळ्या वाजवून स्वागत करतो. निलेश कापसे. ते खेळाडूंना प्रोत्साहन देतात. कधी ते खेळाडूंवरती रागवत नाही. हे वैशिष्ट्य निलेश कापसेचं. आणि त्याचमुळे काय होतं खेळाडूला एक उत्साह मिळतो की माझ्याकडे फिल्डिंग खराब झाली म्हणजे तरी निलेश आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे तो खेळाडू पुढच्या वेळी चूक करत नाही. हे चांगलं दृश्य आहे. चला फिल्डिंग लावा प्लीज. एक आदर्श संघ म्हणून बघा बऱ्याच वेळा आपण बघा तर आदर्श संघ म्हणून सुद्धा वाडेगाव संघाची निवड झालेली आहे मकर संघ ट्रॉफीमध्ये सुद्धा. म्हणजे खेळाडू इथे भरपूर चांगली असते. वेळेवर येणं, कोणत्या पंचांनी जो डिसिजन दिला असं तोही ते मान्य करतात. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. आणि निलेश कापसेने ते भरपूर वर्ष केलेले आहे. आता सध्या जरी ते 40+ खेळत असतील आता 40+ वर्ष होते मग ते चित्र पाहायला मिळतो. 18 चेंडू 50ची गरज. येणाऱ्या 18 चेंडू 50 धावांची गरज. संदेश जवळ आलेत. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला संदेशला. गेसर संघ असं वाटलं होतं ती मॅच जिंकेल मात्र पराभूत केलं आणि जबरदस्त मॅच झाली. साईनाथ मोहिरेने जबरदस्त फाईट केली होती. इथे फटका चांगला आहे देवानंद पाटील यांच्या बॅट मधून. फाईन लेगच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर चौकार. मॅच ऑन आहे. कारण 2 खेळाडू जर मैदानात थांबले तर 17 मध्ये 46 मार्क नाहीयेत बीला. पुढच्या मॅच मध्ये एल.एन.टी. कोहली टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विकास ठोंबरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये विकास ठोंबरे संघ पॅक करतात. विजय फुलोरे असतील, नितीन फुलोरे असतील, कोणी म्हणण्याचे भरपूर पुरस्कार ते गावामध्ये. बॅकफुटला गेले, जागा बनली मात्र आता क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 2 धावा इथे मिळतील. संदेश राईट मोड विकेट. काय एक्स्ट्रॅक्शन केलं बघा इष्टांच्या मागे मास्टर माइंड. आणि यासाठी आम्ही निलेश कापसेला मास्टर माइंड म्हणतो. काय एक्स्ट्रॅक्शन दाखवलं इष्टांच्या मागे. आणि चांगली विकेट. देवानंद सारखा एक चांगला फलंदाज बाद झालाय. तर गोलंदाजी फारशी चांगली झाली नाहीये. जयेश पाटीलचं पहिलं षटक 14, दुसरं षटक राम पवार यांचं 10. देवानंद पाटील यांनी फक्त 8 दिल्या होत्या मात्र रवी पवार यांनी 26 धावा दिल्या मॅच मध्ये. सर्वात मागणं षटक काशीनाथ दादा पाटील यांचं आगमन झाले. कार्यसम्राट माजी उपसरपंच काटाईचे दादांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व काशीनाथ दादा पाटील आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना बघू शकाल. एक रॉयल एंट्री तुम्ही नेहमीच बघत असता. काशीनाथ दादा पाटील कार्यसम्राट माजी उपसरपंच आणि आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. ओमसा MTC लाईव्ह काशीनाथ बघू शकाल तुम्ही आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि त्यांच्यासमोर रामकृष्ण दादा सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. रामकृष्ण पाटील विठ्ठल कृपा नेटवर्कचे सर्व डॉट बॉलची ती समाप्ती होईल. म्हणजे गावावरती असलेलं प्रेम
नेहमीच काशांत पाटील यांचं टेनिस क्रिकेटला भरपूर मोठं योगदान आहे. किशोरने हा चेंडू पाठवून दिलाय, मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होईल. किशोर पाटीलचे खेळ समाप्त होते. काशांत आगमन झाला. इथे मात्र संदेश दळवीला विकेट मिळाली आहे. कृष्ण फाळे सुद्धा येतात. विठ्ठल कृपा नेटवर्कचे सर्वा संजय कापसेने एक चांगला झेल टिपलाय. किशोरची विकेट मिळाले. बाळू पाटील, काशीनाथ पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व. टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर बाळू पाटील 70 पेक्षा जास्त बाईक मानव सिरीजच्या ज्याने पुरस्कृत केल्या आतापर्यंत. हाही विक्रम आहे. दिलदार व्यक्तिमत्व नेहमीच असं नाहीये की बऱ्याच वेळा असंही होतं भाऊ टेनिस क्रिकेटमध्ये निवडणुका आल्यानंतर बरेचसे स्पॉन्सरशिप देतात. मात्र काशीनाथ पाटील, राहुलदादा पाटील, विनोददादा पाटील यांचं असं नाहीये. टेनिस क्रिकेटला यांचं भरपूर मोठं केलं. इलेक्शन असो नसो मात्र त्यांच्या माध्यमातून भरपूर स्पॉन्सरशिप केली जाते. इथे मात्र मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. झेल म्हणता येणार नाही भाऊ, झेल कठीण होता. स्वरूप दिले होते, स्वरूप भोईर माझे प्रयत्न चांगले गेले होते. किशोर शून्यावरती 5 झाले. धावसंख्या गेली 17. पहिल्या षटकात 9, या षटकात 8. एक शॉट राहिले म्हणजे याही षटकात 7 आहेत. पहिल्या षटकात 9 धावा झाल्या 16. हो आजच्या दिवसात बऱ्याचशा शॉट धावा आल्यात. 12 चेंडू मध्ये 43 करायचे आहेत. नेजे बीला 12 चेंडू 43. चला एक खेळाडू जायचं वाडेकर संघ आतमध्ये. राजा स्वरूपला थोडीशी दुखापत होते कारण की ज्यावेळी चेंडू ते पकडण्यासाठी उडाले होते. चला पुढच्या दोन्ही टीम्स देसाई आणि खोणी आपण रेडी राहायचं. खोणीने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या सीझन मध्ये 4 संघ नवीन आले 40+ मध्ये. खोणी, मोठी देसाई, बामाली आणि दहीसर. त्यात खोणीचा खेळ चांगला राहिलाय. पावसाळी क्रिकेट स्पर्धा सुद्धा कोहली संघ खेळला. तिथे आकाश ठोंबरे का तो दाडा का नाही आकाश कोणीचा तो आहे ना आकाश ठोंबरे का नाही तोच आहे ना. विजय भोईर आलेत गोलंदाजी करणारे. 2 धावा मिळतात. 11 बॉलमध्ये 41 सजुरी करायची त्या मॅच मध्ये. हर्षद ठोंबरे यांनी खूप शुभेच्छा दिल्यात LIT खोणी 40+ संघाला. युट्यूबच्या माध्यमातून हर्षद मॅच पाहताय त्यांचे हार्दिक स्वागत. ओमसाई MTC लाईव्ह तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलाय फलंदाज श्रीराम पाटीलच्या बॅटमधून. श्रीराम पाटील एक चांगले फलंदाज आहेत. बऱ्याच वेळा आपण अर्धशतक सुद्धा त्यांच्या बॅटमधून पाहिलेले आहेत. जरी धावा जास्त असेल मात्र प्रयत्न ते नक्कीच करतील या मॅच मध्ये. 24 धावा झाल्यात. गोलंदाज विजय राईट ओव्हर द विकेट. थोडेसे जास्त सफल झाले बघा श्रीराम. स्वतःवरती नाराज आहेत. ऑप्शनच्या भरपूर बाहेर आले त्यांनी. हेच पाहिलं विजयने. रामनाथ पाटील येते बघा बॅटिंग करण्यासाठी. रामनाथ पाटील फिल्डिंग चांगली दाखवली पहिल्याही मॅच मध्ये. फिल्डिंग फॅक्टर भरपूर महत्वाचे क्रिकेटमध्ये. दत्ता ठोंबरे सातत्याने सूचना करतायत मला वाटतं कोणी 40+ LNT टीमला. रेग्युलर संघाचे कोच राहिलेत दत्ता ठोंबरे. बाळू पाटील आमचे नेहमी त्यांचा उल्लेख करतात. एक यशस्वी कोच काय असतात ते दत्ता ठोंबरे आहेत.
आणि पुढच्याही मॅचमध्ये बघू कोहली टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतले. ते फिल्डिंग थोडीशी मिस झाली होती म्हणून बॅटिंगमध्ये ते कव्हर केलं त्यांनी. मॅच थोडीशी कठीण होत चालली नीजे B40 संघाला. धावांचा वेग थोडासा कमी आहे. 9 चेंडूमध्ये 35 करायच्या होत्या. रामनाथ सिंगने खातं उघडलं. आता 8 चेंडू 34. 8 चेंडू आणि 34 धावा करायच्यात. याच मैदानामध्ये तुम्ही पाहतायत क्रिकेटची परंपरा मकर संघ ट्रॉफी सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सतीश पाटील स्मृती चषक याच क्रीडामध्ये तुम्ही पाहता. आणि आता जवान नीजे B संघाची स्पर्धा पाहतायत. वाईट बॉल आहे. 8 बॉलमध्ये 33 करायचेत. कधी निलेश कापसे चर्चा करतात. हा चेंडू थोडासा जास्तच बाहेर आहे स्टंपचा. 8 चेंडू 33 करायचेत. 8 चेंडू 33. हा चांगला चेंडू होता. फसवा चेंडू होता. फलंदाज तिथे बीट झालेत. अभिजित पाटील डावखुराचे बॅटर आहेत. 7 चेंडू आणि 33 धावा या मॅच मध्ये करायचे. जयनुमान नीजे B संघाला. विजय एकच धाव मिळेल. आणि आता मॅच शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 32 करायचे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या वाडेकर. आमचे कॅमेरामॅन नीरजला तुम्ही बघू शकाल. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. खूप चांगला कॅमेरा वर्क आहे त्यांचा. थोडंसं थकान महसूस करायचं. गरमी भरपूर आहे त्यामुळे नीरजलाही माहिती आहे. अशा वेळी थंड काहीतरी हवंय. 6 चेंडू 32. संजय कापसे आले बॉलिंग करण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 32 करायच्यात. चेंडू 32. अशोक मात्रे बघा. गुरुशेठ मात्रे आपण आला असेल तर या आपले हार्दिक स्वागत. चांगली फिल्डिंग आहे. चांगली फिल्डिंग आहे. जेवढा चांगला फटका होता तेवढी चांगली फिल्डिंग आहे. चला आता रायटी बॅटर आहे त्यामुळे फिल्डिंग लगेच थांबा. 31 धावा करायच्यात 5 बॉलमध्ये. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे 5 षटकार जरी आले तरी मॅच आता जिंकता येणार नाहीये नीजे B संघाला. कारण की कंपल्सरी चेसिंग 40+ संघटनेचा नियम आहे. रामाचे प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे मिळतील. 4 चेंडूमध्ये आता 29 करायचे. आता मात्र सेमी फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना मंगेश 11 वाडेकर संघ दुसऱ्यांदा बघू आपण चित्रामध्ये. श्रेणींच्या स्पर्धेत सुद्धा सेमीफायनल पर्यंत नजर मारली होती मंगेश 11 वाडेकरने. आजही पुन्हा दुसऱ्यांदा ते चित्र पाहायला मिळेल. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. एकच धाव मिळाली. सामना थोडासा एकतर्फी पाहायला मिळतोय. म्हणजे ज्या शेवटच्या षटकात बळी पडलेल्या 26 धावा आल्या वाडेकर संघासाठी त्या फायदेशीर ठरल्या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. 26 धावा आल्या त्या भरपूर काही सांगून गेल्या मॅच मध्ये. फक्त 3 चेंडूची औपचारिकता उरली. संजय कापसे गोलंदाजी मार्कवर. SCC ट्रॉफीमध्ये जेव्हा संदीपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला संदीप फुटाणेला तेव्हा नक्कीच काशीनाथदादा पाटील यांचाही त्यांनी उल्लेख केला. ज्यावेळी काशीनाथदादा, विनोददादा, महेश चौधरी असतील हे खेळाडू ज्यावेळी खेळायचे तेव्हा काटे संघाचा एक वेगळा दरार होता. शंकरदादा असतील आणि भरपूर दिग्गज खेळाडू आपण काटे संघामध्ये सुद्धा पाहिजे. ज्यावेळी युट्यूब सुविधा नव्हत्या
मी पहिल्यांदा काशीनाथांना रेल्वे पटरी मैदान जे नांदिवलीच आहे तिथे मी ज्यावेळी मी समालोचन सुद्धा करत नव्हतो त्या विनोदांनी पाहिलं होतं आणि जबरदस्त मला आठवते ही मॅच 2 बॉल 4 आय थिंक काटेला हव्या होत्या आणि चौकार मारला होता. जुन्या आठवणी भरपूर आहेत टेनिस क्रिकेटच्या. त्यामध्ये यूट्यूबवर सर्वांनाच माहिती असतात काही गोष्टी. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. काशीनाथदादा पाटील यांचंही खूप मोठं योगदान सातत्याने उपस्थिती त्यांची व्यासपीठावर तुम्ही पाहतात आलेल्या सर्व पाहुण्यांची काळजी घेतली जाते आणि इथे फलंदाज बाद होईल आणि सामना संपलेला आहे. सामना जिंकलाय तो मंगेश 11 वाडेकर संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन. एक मिनिट बोल सांगतो 25 धावांनी हा सामना जिंकला भाऊ. नाही भाऊ मगाशीच तुम्ही उल्लेख केला शेवटच्या षटकाच्या 26 आल्या त्याच या पराभवाला कारणीभूत ठरल्यात. त्यांनी 58 59 चेस करायचे इतके सोप्या नाहीयेत. 40 45 50 कदाचित सुरेश पाटील यांचं आगमन झालं बघा. तो क्रिकेटची प्रचंड आवड आहे सुरेश पाटील यांना. सातत्याने त्यांचं फिटनेस खूप चांगलं आहे. आताच 21 पदयात्रा सुद्धा त्यांनी केलेली आहे. नाही इथं नाही माझ्याकडे कोण निलेश कापसे मॅन ऑफ द मॅच. सुरेश पाटील यांचं आगमन झालं त्यांचं हार्दिक स्वागत. चला कोणी संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. याच मैदानामध्ये ठाणा जिल्हा प्रीमियर लीग तुम्ही पाहिली. तेजस पाटील सुशील पाटील टायगर मिस्टर GTC जलपेश भोईर. तर निलेश कापसेला आपण नाव देणार आहोत काशीनाथदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. तर काशीनाथदादा विनंती असेल या काशीनाथदादा आपल्या शुभ हस्ते नाव द्यायचे. दादा ट्रॉफी द्या. चला पोलीस संघ फिल्डिंग लावून घ्या आणि मंगेश 11 वाडेकर संघ सेमीफायनल मध्ये काशीनाथदादा पाटील तुम्ही पाहता त्यांचा मी मगाशी उल्लेख केला. 70 पेक्षा जास्त बाईक मॅनेजर सिरीजच्या ज्यांनी स्पॉन्सर केलेत आतापर्यंत आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये ते काटे गावचे कार्यसम्राट माजी उपसरपंच. एक जबरदस्त व्यक्ती